नमस्कार. ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 22 तारखेला म्हणजे आज 2 पेपर झालेले आहेत, सकाळी शिफ्टमध्ये आणि दुपारच्या पण शिफ्टमध्ये. तर बऱ्याच मित्रांच्या रिक्वेस्ट येत होत्या आणि कमेंट देखील येत होत्या की सर लवकरात लवकर जे काही क्वेश्चन आलेत ते आम्हाला सांगा, किंवा कोणत्या टॉपिकवरती फोकस करायला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकवरती फोकस केलेला आहे. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर एक थोडक्यात सगळे टॉपिक सांगितलेले आहेत, जे काय मित्रांना वगैरे विचारून जे कोणते महत्त्वाचे आहेत त्या टॉपिकवरती लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ॲन्सर शॉर्ट असं दिलेलं नाही आहे, तर फक्त टॉपिक कोणते आहेत तेवढं बघितलं तरी तुम्ही त्याच्याशी रिलेट करून अभ्यास करू शकताय. तर महत्त्वाचं म्हणजे पेपर थोडासा टफ आहे, पण याचा अर्थ असा नाही की मेरिट जास्त लागेल, तर मेरिट देखील कमीच लागणार आहे मित्रांनो, त्यात काही शंका नाही. सो अभ्यास करा आणि काही प्रॉब्लेम नाही आहे, सोपा जाईल पेपर. किंवा सगळ्यांनाच टफ गेलं तर सगळ्यांना हे झाल्यामुळं मेरिट कमी लागेल. सो त्याचं टेन्शन आधीच घेऊ नका की कोण म्हटलं असेल टफ गेला पेपर किंवा अशक्य आहे यावर्षी, तर असं काही नसतं. तर तुम्ही जस्ट अभ्यास करत राहा, कीप काम. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळेजण काही वेळ आधी, म्हणजे जवळजवळ 1 ते 2 तास आधी तुम्ही सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. कारण आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आत येऊ दिलं नाही वेळ जास्त झाल्यामुळं. त्यामुळं असं काही होऊ नये आणि स्वतःला शांत ठेवा एक्झामच्या वेळी, आणि शांत ठेवून शांत डोक्यानं पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. तर चला मग आपण आज कोणते टॉपिक आलेत त्याच्यावरती घेऊया. महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट, आणि तुमचा चांगल्यात चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. मुळात एक्झामच्या दृष्टीनं शांत राहणं खूप गरजेचं आहे. तर क्वेश्चन आपण बघूया. मॅथमॅटिक्सवरती जे काही टॉपिक आहेत, तर जवळपास 8 टॉपिक आहेत माझ्याकडे, त्याच्यावरती क्वेश्चन आलेत. काळ, काम, वेग आहे, पर्सेंटेज आहे, ॲव्हरेज आहे, नंबर सिरीज आहे, अल्फाबेटिकल सिरीज आहे, त्यानंतर वयवारी आणि ट्रेन याच्यावरती जो आहे ते मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन आहे. तर पुढचा टॉपिक आहे पहिलं फर्टिलायझर कोणता, असा एक विचारलेला प्रश्न. तर SSP असं आहे, आणि पंजन्सी इन चिली, फॉरेस्टेरिया इन महाराष्ट्र असे क्वेश्चन विचारलेत. तर पुसा बेदाना कशाची व्हरायटी आहे. तर 4 ते 7 क्वेश्चन जे आहेत ते एक्सटेन्शन एज्युकेशनवरती विचारलेत, आणि त्यानंतर व्हरायटीवर 4-5 क्वेश्चन आलेत, फर्टिलायझरवर जास्त क्वेश्चन आलेत, लक्षात ठेवा. तर समास, अलंकार, काळ यावर पण प्रश्न आलेले आहेत मराठीमध्ये, आणि पेपर दोन्ही भाषेमध्ये आहेत. तर मागच्या वर्षी पेपर फक्त मराठीमध्ये होता, त्यामुळं जे डिग्री होल्डर आहेत त्या मुलांना बराचसा तोटा सहन करावा लागला. म्हणून ह्या वर्षी मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमध्ये पेपर आहेत. काळ, कामवर विचारलेत, त्यानंतर इंग्रजीमध्ये आर्टिकल, फ्रेज आणि मेजरमेंट्सवरती विचारलेत. ओके, आणि सॉईल आणि इरिगेशनवर क्वेश्चन जास्त आहेत. तर रोग पण विचारले 3-4, नंबर सिरीजवर पण आहेत, सांगितलंच तुम्हाला. तर खाली मी काही प्रश्न दिलेले आहेत मोजकेच, जवळजवळ 25 प्रश्न आहेत मित्रांनो. तर ते वेगवेगळ्या टॉपिकवरती आलेले, जसं आठवेल तसं तो मित्रांकडून घेऊन डाटा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकताय. तर मी काय वाचत बसत नाही आहे, पण महत्त्वाचं सगळे क्वेश्चन बघा आणि कोणत्या टॉपिकवरती आहेत, कोणत्या टॉपिकवरती फोकस करावं लागेल. तर काही मित्रांच्या अशाही कमेंट आलेल्या आहेत की सर तुमच्या व्हिडिओमुळे फायदा झालेला आहे. तर त्या मित्रांना थँक्यू, आणि तुम्ही सगळे देखील बघताय तर तुम्हाला देखील थँक्यू, आणि असा सपोर्ट चांगलाच तुमचा नेहमी माझ्यासोबत राहावा त्याबद्दल देखील थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा मस्त, आणि मेंटली एकदम स्टेबल राहा. ओके, मग आपण एक्झाम झाल्यानंतर निवांत बोलू. ओके, बाय, ऑल द बेस्ट.